हुमणी कीड इतकी हुशार आहे की तुम्ही केमिकल टाकलं, कुठलं क्लोरोपायरिफॉस टाकलं किंवा थिमेट टाकलं तर ती खाली खोलवर जाते. त्याच्या वासानं खाली म्हणजे अगदी 3 फुटापर्यंत खोलवर जाते. जेवढ्या खोलपर्यंत आपलं औषध कुठलं जाऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी मेटॅरायझम नावाची एक जैविक बुरशी आहे. तर ती मेटॅरायझम नावाची जैविक बुरशी जी आहे ती आपल्या शेणखतामध्ये मिसळली आपण की आपण जनरली हुमणीचा प्रसार सरांनी सांगितलं की शेणखतामधून ते होतं. शेणखत म्हणजे कोणत्याही सेंद्रिय पदार्थावरती ती हुमणीची जे हे आहे नर आहे मादी आहे ती त्याच्यावरती अंडी घालते आणि त्या सेंद्रिय पदार्थावरती ही हुमणीची अळी जी आहे ती वाढत असते. आणि एकदा त्याचं पहिलं म्हणजे त्याच्या 3-4 अवस्था असतात. पहिली अवस्था पूर्ण झाली की ती मुळ्यावरती जाते. मग ती होरॅशियस म्हणतात म्हणजे पॉलिफॅगस पेस्ट आहे ती सर्व प्रकारच्या मुळ्यामध्ये. मग ती काय बघत नाही आंब्याच्या मुळ्या आहेत, ऊसाच्या मुळ्या आहेत, अशा जी काही मुळी त्याला सापडेल तोंडाला येईल. सोयाबीन तुरीवर फार जास्त ज्याला जे असेल त्याच्यामध्ये पण 2 प्रकारचे आहेत. एक माळाची हुमणी म्हणली जाते आणि एक काळ्या शेतातली हुमणी. माळाची हुमणी एकदम बारीक आळी असते त्याची आणि जी शेणखतातली असते ती मोठी टपोरी आळी असते. तर त्याच्यासाठी मेटॅरायझम नावाची जैविक बुरशी आहे ती एकरी 3 किलो आपण शेणखतामध्ये मिसळतो. त्याचा टाकण्याची पण एक पद्धत आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचं की सुरुवातीला एक 15 ते 20 किलो शेणखत घ्यायचं. त्याच्यामध्ये हे 3 किलो पावडर मिक्स करायची. झाडाच्या सावलीला वगैरे असं बुडक्याला ठेवायची. त्याच्यावरती पाणी शिंपडायचं. साधारणतः 2 ते 3 दिवसातनं पाणी शिंपडून ते हलवून घ्यायचं. म्हणजे थोडक्यात कल्चर तयार करायचं ते मेटॅरायझम. ती सुद्धा एक जैविक बुरशी आहे आणि ती सेंद्रिय पदार्थावरती वाढते. तर ती वाढवून घ्यायची आणि वाढवून घेतल्यानंतर मग शेतामध्ये टाकायची. ही हुमणी जी आहे ही हुमणी आपल्या जेवढे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ असतील किंवा जो करप असेल त्याच्यावरती ती पसरत असते. आणि पसरत काय होते हुमणीची अळी त्याच्यावरती शेजारून गेली की त्या हुमणीच्या अळीच्या शरीरावरती एक ओरकडा वाढला जातो त्या बुरशीनं. आणि तो ओरकडा वाढल्यानंतर मग ही बुरशी त्या हुमणीच्या अळीमध्ये आतमध्ये शिरते आणि एक ग्रीन मस्करडाइन म्हणजे हिरव्या रंगाचं परत त्याच्यावरती बुरशी वाढते आणि पूर्ण अळी जी आहे ती नष्ट होते. त्या अशा पद्धतीने खोलपर्यंत जरी अगदी ती अळी गेली असली तर आपली बुरशी जी आहे ती खोलपर्यंत वाढू शकते. जिथपर्यंत सेंद्रिय पदार्थ आहेत तिथपर्यंत ही बुरशी पण वाढते आणि त्यामुळं हुमणीचा बंदोबस्त होतो. दुसरं अजून एक आहे EPN म्हणजे एंटोपॅथोजेनिक निमॅटोड. त्याला EPN टेक्नॉलॉजी म्हटलं जातं. तर ऊसामध्ये सर्रास त्याचा वापर होतो. आपलं VSIचं जे ऊसासाठीचं जे संशोधन केंद्र आहे पुण्याला तर त्यांच्यामार्फत हे विक्री पण कमर्शियली केली जाते. सर बाबळेश्वरला पण हां लग्नवाल्यांचं जे आहे ते पण तुम्हाला जालन्याला KVK आहे तोंडापूरला तिथं पण मिळेल. तिथं ट्रायकोडर्मा वगैरे आहे पण ते हे नाही EPN वगैरे. EPN त्यांना मागणी करायची आहे. पूर्ण KVKC टाईप त्यांचं आहे. त्यांना ते विक्रीसाठी पाठवतो. तर ते जर आपण वापरलं तर हे निमॅटोड काय करतात की हे सूत्रकृमी आहेत. जसं आपल्या पिकावरती सूत्रकृमी येतात फक्त हे जे आहेत ते बेनिफिशियल म्हणजे मित्र सूत्रकृमी आहेत. तर हे सुद्धा त्या हुमणीच्या अळीला खाली खोलपर्यंत शोधत कारण त्यांचं ते खाद्यच ते आहे. खाली शोधत जातात आणि जिथपर्यंत खोलपर्यंत गेले असेल त्याला ते हुमणीला ते नष्ट करतात. म्हणजे आपण म्हणतो की हुमणीचं जर नियंत्रण करायचं असेल तर संपूर्ण गावाने एकत्र आलं पाहिजे. पण आता संपूर्ण गाव एकत्र येणं तसं मुश्किल आहे. तर त्यासाठी कमीत कमी आपल्या शेतावरती तर त्याचा प्रसार होऊ नये त्यासाठी हे मेटॅरायझम सुरुवात केल्यानंतर होऊन जाते. EPN आणि ते जर आपण वापरलं तर बऱ्यापैकी आपल्याला त्याचं नियंत्रण जे आहे ते मिळू शकतं. फक्त EPNचं कल्चर आपल्याकडे होईल का उपलब्ध? तुम्ही एकत्रित जर केलं तर आपण सेट्रीच्या माध्यमातून पण देऊ शकतो. कारण राहुरी कृषी विद्यापीठात आहे किंवा VSIचं आहे. दोन्हीच आपल्याला देता येऊ शकतं. फक्त याच्यामध्ये एकच काळजी घ्यायची आहे की ज्यावेळेस आपण कोणतेही हे औषध वापरत असतं त्यावेळेस हुमणी जर अगदी दिसत असेल म्हणजे मुळी खाताना दिसते आपल्याला तर ते ह्या बुरशींचा लगेच त्याचा प्रभाव पडत नाही. तर सुरुवातीला त्या हुमणीला आपल्या मुळीपासून बाजूला करायचं. बाजूला करायला तुम्हाला कीटकनाशकच वापरावं लागेल. कीटकनाशक टाकायचं. कीटकनाशक टाकले की ते जिथपर्यंत वास येत नाही तिथपर्यंत ती खोलवर जाते आणि तोपर्यंत आपण मग हे जैविक बुरशी जे आहे ते टाकून घ्यायची. म्हणजे मग ती परत वर यायला लागली तर ते जैविक बुरशीने त्याचं नियंत्रण मिळतं. म्हणजे हुमणी जास्त कीड झाली असेल तर पहिला कीटकनाशक टाकायचं आणि नंतर मग आपण हे जैविकचा जो प्रयोग आहे ते जैविक जून जुलैमध्ये टाकली तर ती सुरुवात म्हणजे ज्यावेळेस आपण शेणखत टाकतोय शेणखत झाडाला टाकताना ज्यावेळेस वापच्यावरती आपण टाकत असतो त्याच वेळेस शेणखतामध्ये मिसळून मेटॅरायझम जर टाकलं मी सांगितलं की 50-1 किलो आपण तयार करायचं. जर ट्रॅक्टर ट्रॉली असेल तर एका ट्रॉलीला 10 किलो ते विस्कटून द्यायचं त्याच्यावर. हे ऑटोमॅटिक तुमच्या संपूर्ण शेतामध्ये जरी त्याची अंडी जरी असली तरी ते अंडी त्याची नष्ट होऊन जातात. दुसरा की महत्त्वाचं आहे की आपल्याला बहार म्हणजे आंब्यामध्ये जो आपण